मार्गदर्शक सूचनांनुसार जे आहे ते प्राणी संग्रहालय टेम्पररी बंद करण्याबाबतचे निर्देश आहेत. त्या हिशोबाने आणि तसंही आपला विकली ऑफ असतो सोमवार, म्हणून आज प्राणी संग्रहालय बंद आहे. आणि त्या गाईडलाईननुसार जे काय साफसफाई आणि सॅनिटायझेशन डिसइन्फेक्शन याच्याबाबत जे मार्गदर्शक सूचना आहे तसं तर आपल्याकडे नियमितच होते. परंतु आता इथूनच म्हणजे आपल्या नागपूर शहरातच जर डेथ झालेल्या आहे त्या हिशोबाने आपण पुन्हा एकदा डिसइन्फेक्शन चालू केलेलं आहे. आणि आता पुन्हा आपण मार्गदर्शनासाठी आपण प्रस्तावित केलं आहे. संध्याकाळपर्यंत येतील तर मग उद्याचा निर्णय घेण्यात येईल. तर काय काय सूचनांमध्ये काय काय सांगण्यात आलं आहे आणि कशा पद्धतीने प्राणी संग्रहालयामध्ये पूर्ण आपल्याला पिंजरे जे आहे ते डिसइन्फेक्ट आपण केलेले आहेत, सॅनिटायझेशन करायला सांगितलेलं आहे. जो काय स्टाफ जे काय व्हेटरनरियन आपले प्राण्यांच्या पिंजऱ्यात जातात त्यांनाही काळजी घेण्याचे निर्देश आहेत. त्या हिशोबाने मग आपण मास्क लावून, ग्लव्ज घालून, PPP उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या हिशोबानं आपण प्राण्यांची व जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांचीही काळजी घेत आहोत. त्या व्यतिरिक्त त्या प्राण्यांचे पिंजरे व त्या प्राण्यांचे जे नाईट शेल्टर वगैरे आहे त्याचं आपण डिसइन्फेक्शन करत आहोत. पण उद्या बंद राहणार नेमकं काय काय चित्र राहणार आहे? आता हे संध्याकाळपर्यंत पिक्चर क्लिअर होईल. कारण आता त्या गाईडलाईननुसार तर प्राणी संग्रहालय बंद ठेवणं अपेक्षित आहे. त्यामुळे परंतु गोरेवाडाचं जे सफारी आहे ती चालू असल्याचं समजते. त्या हिशोबानं तसंही आपल्या कोणत्याही प्राण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे लक्षणं आढळून नाही आलेले आणि कोणताही प्राणी किंवा पक्षी आजारीही नाही आहे. तरी त्यांच्यावर जातीनं आपले जे एक्सपर्ट्स आहेत ते लक्ष ठेवून आहेत आणि त्या हिशोबानं मग आपण उद्या निर्णय घेऊ शकू त्याबाबत. झालाय का आणि त्या संदर्भातले काही गाईडलाईन्स पुढे आले आहे का त्या अनुषंगाने काही? तो तसं तर ते प्राणी आपल्या नियंत्रणात नव्हते. परंतु तरी हा आजार जो आहे तो एक तर अर्धवट शिजलेलं किंवा इन्फेक्टेड मांस खाल्ल्याने किंवा जे काही इन्फेक्टेड सरफेस आहेत त्याच्या स्पर्शाने किंवा स्वतः जर आपण म्हणजे ॲज अ डॉक्टर आपण जर अशा हेल्दी प्राण्याजवळ जातो तर आपणही जर पेशंट जवळून गेलेलो असलो तर त्याच्यामुळे होऊ शकतात हे आजार.